दर्शन किया करे। है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सिमरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में हो जीवन किया करे। राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा सुंदरते धान उबे विदेवरे कर कटावरी हे होलिया कर कटावरी हे होलिया कर कटावरी हे होलिया
तुका म्हणे माझे सर्व सुख तुका नाही तरी संसारू जाईल रया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगड्याची बाहुली अभराची सावली जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहले स्वप्नीचे चैले जाईल रया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पांडुरंगा करू
ईश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रला दरो पावन झालो चराचरी मे कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची आस्था उमा शंकराची आस्था चरणावरी ठेवणी माता चरणावरी ठेवणी चतुर्णाचे आत्मजावाक्षुद्धी पावे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मणजांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माहि दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार चिंतया माहि दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखतया माहि दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल ए साते आले आवडेगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया रस्तो कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप वैष्णवांचे शिरोमणी भक्तांचे अग्रगणी इत्यादी अनेक विशेषणाने युक्त असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी गणपती उत्सवानिमित्ताने रमेश मित्र मंडळ साठेपाडा तसंच सरपंच आमच्या भगिनी साक्षीताई पुन्हा संतोषरावजी साठे विशेष कार्यकारी अधिकारी या सर्वांनी सर्व भाविकांच्या वतीनं उपस्थित महाराज का केशव महाराज पाटील रवींद्र महाराज पाटील जीवन बाबा साठे पाळा हा आजोबा ठीक आहे सर्व महाराज भालदार चौकदार यांनाही मनोभावे वंदन करतो। उपस्थित माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी जाणते श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल विठ्ठल सध्या भारतात महाराष्ट्रात क्वचित नशीबवान गणपती आहे त्यांना 10 दिवसात चांगला ऐकायला मिळतं नाही तर बरेच गणपती वैतागून गेलेले आहे। पूर्वी सगळे गणपतीची प्रार्थना करायचे आम्हाला संकटातून मुक्त करा। आता गणपती उंदीर मामाची प्रार्थना करतो मला भक्ताच्या संकटातून वाचव असं उलट झालं। वाजत गाजत आणतात ब्राह्मण मंडळीला बोलवून माझी प्राण प्रतिष्ठा करतात आरती होते सर्वांना प्रसाद वाटला जातो पुन्हा कॅसेटवर मला प्रश्न विचारला जातो मेरे अंगनों में
तुम्हारा क्या काम है. अरे तुम्हीच आणलं वाजत गाजत अंगणात बसवलं पुन्हा क्या काम आहे. म्हणून इथे कौतुक यासाठी करतो, गणपतीला जर आपण देव मानत असेल तर देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. मग देवाला काय आवडतं? आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चारे रात्री दिवस नामाचा उच्चारे रात्री दिवस. आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवासी तो ऐका प्रकार. देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. आपल्याला आवडतं ते करणं याचं नाव गोचिडी भक्ती. एकनाथ महाराज ही भक्तीच आहे, पण गोचिडी का? गोचिडा आवडे मसी पण गोचिड नावडे तिसी. हे तर माहित आहे. गोचिडाला म्हैस आवडते का म्हशीला गोचिडी? इमानदारीने सांगा. म्हैस वैतागून गेलेली असते, ती म्हणते काय करू महाराज, अशा ठिकाणी चिकटलं, मलाही तोडून टाकता येत नाही, ते निघत नाही. म्हणजे म्हशीला गोचिड आवडत नाही, पण गोचिडाला विचारा, ते म्हणतो मेलो तरी म्हशीला सोडणार नाही. मग गोचिड आवडे म्हशी, गोचिड नावडे तिसी. आम्हाला आवडतं ते करणं, एकनाथ महाराज म्हणतात, ही गोचिडी भक्ती आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार. मग गणपती बाप्पा जर देव आहे तर त्याला आवडणं हे करणं याचं नाव भक्ती आहे. म्हणून सगळ्या रमेश मित्र मंडळाला धन्यवाद देतो. इथल्या संयोजक मंडळीलाही धन्यवाद देतो. गणपती हा अनादि देव आहे. म्हणायचं असते भगवान शंकर आणि पार्वतीचा पुत्र. अरे पण शंकर पार्वतीच्या लग्नात पूजा गणपतीची झाली, मग जरा डोकं चालवा. पप्पाच्या मम्मीच्या लग्नात पिंट्या असतो का? खरं सांगा. जर शंकर आणि पार्वती यांच्या लग्नामध्ये पूजन गणेशाचं केल्या जातं तर तो त्याच्याही आधी आहे हे सिद्ध झालं. तुम्हाला काही काही पाठ असेल ना, थोडक्यात सांगतो, वेळ सांभाळतो. गणाधीश ईश तो सर्व गुणाचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. किंवा ज्ञानोबारायणी ओम नमोजी आद्या, जो सर्वाच्या आधी आहे, वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशो. गणपती आणि गणेश या दोन शब्दामध्ये सरळ सरळ अर्थ आहे. गण अर्थ समुदाय आणि पतीचा अर्थ मालक. समुदायाचा जो मालक आहे त्याला गणपती म्हणतात अथवा गणेश. आरती सर्वांना पाठ आहे, पण आम्ही समजतो तेवढा अर्थ सोपा नाही. नदीची कोण आहे? कोणालाही उभं करा तरी आरती म्हणून दाखवेल तो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवे पूर्वी प्रेम कृपा जयाची. पण अर्थ सुख करता बरोबर आहे, सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, हे बरोबर आहे. पण वार्ता विघ्नाची, आता काय डोकं चालवता? सुख प्राप्त करून देणारा, दुःखाचं हरण करणारा, तुमच्या विघ्नाची वार्ता रोज आणून देणारा बसवल का पुढच्या वर्षी गणपती बाप्पाला? म्हणून खालच्या लाईन मधला नुरवी वर जोडावा लागतो तर आरतीचा अर्थ लागतो बरं का तरुण मंडळ. नुरवी सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, इथे थांबायचं. मग पूर्वी प्रेम कृपा जयाची, सुख प्राप्त करून देतो, दुःखाचं हरण करतो आणि विघ्नाची वार्ता नुरवी, अजिबात विघ्नाची वार्ता उरू देत नाही. म्हणून सूर्य कोटी समप्रभ पाठ आहे तुम्हाला. पुढे निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे ज्याचं ब्रीद आहे तो विघ्नहर्ता गणपती आहे. ज्या घरात गणपती आहे त्या घरातला विचार करा. वाहनाचं जोडत नाही.
एखाद्या घरात जर 4 भाऊ असेल तर आवडीनुसार वाहन खरेदी करतात. मोठा बुलेट घेतो 2 नंबरच्याची, राजदूत 3 नंबरची, हिरो होंडा, धाकट्याची, सुझुकी. बरं का केशव बाबा? अगदी गणपती बाप्पाच्या घरातल्या मोटरसायकली पहा. पप्पाचा बैल, मम्मीचा वाघ, गणपतरावचा उंदीर, कार्तिकजीचा मोर. ह्या मोटरसायकलीचं डोळापुढे आला. यांचं जुळतं का पहा आधी. अरे जिथं मोटरसायकलीचं पटत नाही, नेहमी पार्वतीचा वाघ महादेवरावच्या बैलावर टपला. हे एका घरातली वाहनं पहा. कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला. शंकराचा साप गणपती बाप्पाच्या उंदरावर टपला. अरे जिथं वाहनाचं जुळत नाही. मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे, मस्तकात उष्ण आहे, उष्णता माथ्यावर शीतलता नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म महादेवाच्या घरात असून घर सुरळीत का चाललं? याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. विठ्ठल प्राप्त करून देणं आणि दुःखाचं हरण करणं हे ज्याचं ब्रीद आहे ते गणपती बाप्पा. त्या उत्सवानिमित्ताने हा आजचा कार्यक्रम आहे. अभंग माऊलीचा आहे. ज्ञानोबा रायाला समकालीन आणि नंतरच्या सर्व संतांनी माय म्हटलं. सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान संत ज्ञानोबा राय. आता ही सगळी वारकरी मंडळी आहे, पण समकालीन आणि नंतरच्या संतांनी ज्यांना माय म्हणावं असे अधिकारी संत ज्ञानोबा राय. माय शब्दात जी ताकद आहे रोहिदास, ते आई शब्दात नाही, मम्मीत अजिबात नाही. माय अंतकरणाचा ठाव घेणारा शब्द आहे. माय म्हटल्यावर वाटतं खेड्यातलं असलं पाहिजे, मम्मी म्हटल्यावर वाटतं शहरातलं आहे, पण माय मध्ये जी ताकद आहे. जन्मात भाकरीचा तुकडा वाढला नाही ज्या माऊलीनं, भिकारीन फुटकं पातेलं घेऊन अंगणात उभी राहते. वाडा माय, बस अंतकरणाला पाजर फुटलाच की भाकरी मिळालीच तिला. हा माय शब्द अंतकरणाचा ठाव. तसं ज्ञानोबा राय माय. माय तुम्हाला माहिती आहे ना. अरे घरामध्ये केशव बाबा 4 भाऊ असेल, तुमचे अनुभव आहे. त्याच्यात धाकटा, खूप शिकलेला, लग्न झालेला, काही काम न करत असलेला, मग पाप फजिती, सगळा परिवार मायवर रागावतो. ते 3 भाऊ म्हणतात त्याचे काय गडी आहो का आम्ही? ते शर्टिंग करून फिरतं तालुकाभर, गॉगल लावून त्याची बायको सांभाळा, त्याला सांभाळा, काय सालाचे गडी आहे, खबरदार खायला दिलं तर. मायची अवस्था सांगतो, रडकुंडीला येते माय. 2 दिवसांनी बाप लाल डोळे करतो. तुझ्या लाडानं बिघडलं पोर, तर त्याला खायला दिलं ना तर काठीच आहे माझ्या हाती. सांगा काय करावं मायनं. आणि मग 2 दिवसानं माय त्याला एकट्याला गाठते एकांतात. बाळू काय इकडे बाबा, अरे तुझे भाऊ रागावता, तुझा बाप रागावतो, तू काय करत नाही, सगळे मला सहन करावं लागतं. काय करू मग? कशाला शिकवलं मला? पदवीधर केलं, नोकरी लागली नाही तर घाई लग्नाची केली, आता रोगोर पिऊ का एंड्रीन? मग मायच्या डोळ्याला धारा लागतात. बरं का बाळा, मी माय आहे चौघाची. माऊलीची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, तुमच्या खांद्यावर जाण्याची इच्छा आहे, तुमचा मुर्दा पाहण्याची इच्छा नाही. मग काय करू मी? तुझे वडील आणि भाऊ घरी असतात तोपर्यंत कुठेही निघून जात जा माझ्या राजा. तुझे भाऊ वडील बाहेर गेले मग मागच्या दरवाजातून येत जा बेटा, जेवायला मी देत जाईल तुला. याला म्हणतात माय. घरातले सगळे टाकून देतात, त्याला जीव लावते, त्याचं नाव माय आहे. तसं ज्ञानोबाराय माय आहे. कोणाची? ज्ञानोबाई माझी अनाथाची माया. ज्ञानोबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी माय वंदिते.
अनाथाची माय तर कोणी होईल, अनाथाची माय ज्ञानोबाराय. सगळ्यांनी हाकलून द्यावं, त्याला ज्ञानोबारायांनी सांभाळावं. एक सूत्र सांगतो, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते. सगळे हाकलून देतात ना, ज्याचं कोणी नाही त्याला संत सांभाळतात. एक 2-3 मिनिट घेतो. एकुलती एक मुलगी 22 वर्षाची, 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, पण मुलीच्या डोक्यात जखम झाली. त्या जखमेला पू झाला, किडे पडले, दुर्गंधी सुटली, गाव वैतागलं, उपाय केले पण काही फायदा झाला नाही. एक दिवस रोहिदास ग्रामस्थ मंडळी आले, आम्ही गाव सोडून जातो पाटील, जेवण जात नाही आम्हाला या दुर्गंधीमुळे. हे पहा, कळतं मला, तुम्ही जाऊ नका, मी माझ्या लेकीची व्यवस्था करतो. तिथून 3 किलोमीटर शेत होतं, बापानं झोपडं बांधून दिलं आणि तिथं ठेवलं मुलीला. 22 वर्षाची मुलगी, एकुलती एक वारसदार, आणि किड्यानं काळ्या केसाचं डोकं पांढरं झालेलं, जीव जात नाही, सहन होत नाही अशी अवस्था. भाकरी बांधून तांब्यात पाणी बांधावर आणून ठेवायचे मायबाप, जवळ दुर्गंधीमुळे येतो ते सांगायचे, इथं भाकरी ठेवली बेटा, आणि वापस यायचे. 1-2 दिवसांनी एक वैद्य त्या गावात आले, वैद्यांनी सांगितलं काही उपाय केले असले तरी एक उपाय आहे, त्या मुलीच्या जखमेतले किडे मरण्याची आणि जखम नीट होण्याची ताकद अख्ख्या जगात फक्त कुत्र्याच्या लाळात आहे. वैद्यांनी सांगितलं कुत्र्याची लाळ, त्या कुत्र्यानं जर जखम चाटली ना पाटील, मुलगी नीट होईल. सगळे गाव धावलं केशव बाबा मदतीला, अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले, पण कुत्रे रोहिदास बांधापासून वापस आले. जरा विचार करा, मायबापाने टाकून दिलं, गावकऱ्यांनी टाकून दिलं, कुत्र जवळ येत नाही. 2 दिवसांनी एक भगव्या वेशाचा साधू हिमालयाची यात्रा करून 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 त्या गावात योग आहे. सायंकाळीच्या वेळेला आला, हनुमानजीच्या मंदिरात वाघाचं कातडं मांडी घालून बसला, हातात रुद्राक्षाची माळ, पुढे कमंडलू जप चाललेला. सायंकाळी शेतकरी लोक हनुमानजीच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्या साधूचंही दर्शन, 50-50 लोक हनुमानजीच्या मंदिरात गोळा झाले. त्यातल्या एकाने पुढाकार घेऊन विचारलं, कहाँ रहते बाबा? हिमालय. वहाँ क्या करते बाबा? तपश्चर्या. इधर कहाँ जाना है? अरे यात्रा करते करते जा रहा, एक रात विश्राम करना है. गांव में तो हमारा कोई रिश्तेदार नहीं, लेकिन पूरे भारत में हर गांव में एक रिश्तेदार साधु संतों का होता है जिसका नाम बजरंगबली है. इनके दरबार में एक रात विश्राम करना है भाई, सुबह चला जाऊंगा. कुछ भोजन करोगे बाबा? किसी के घर नहीं जाता बेटा, अगर रोटी लाओगे तो यहाँ, तो मग आणलं एकाने. साधूनं जेवण केलं. अगर आपके पास समय है तो आधा घंटा सत्संग कर सकते हैं क्या? हाँ बाबा. अर्धा तास प्रवचन केलं त्या महाराजांनी. पण मग सांगितलं, जाओ भाई, 8 बज गए, आप किसान लोग हैं, खेत में काम करते, थके हो गए, जाओ विश्राम करो. सगळे उठले. एवढ्यात वारा आला केशव महाराज, आणि वाऱ्यानं दुर्गंधी आली. ते 2 किलोमीटरवर झोपडं होतं ना तिकडून. रुको, अरे बदबू कहां से आ रही? आमच्या गावच्या श्रीमंताची एकुलती एक मुलगी 22 वर्षाची, तिच्या डोक्यात जखम झाली, पू हातो किडे पडले, दुर्गंधी सुटली, तिला शेतात ठेवलं बापाने. 1-2 किलोमीटरवर झोपडं बांधून दिलं. अकेली रहती क्या? हाँ बाबा जी. उनके रोटी पाणी की क्या व्यवस्था है? तिचे मायबाप बांधावर नेऊन ठेवतात, भाकरीन तांब्यात पाणी. कुछ आप लोगों ने उपाय नहीं किया? एक वैद्य आला होता बाबा, उन्होंने क्या बताया? अरे हे हिंदी ते मराठी बस समजून. त्यांनी सांगितलं कुत्र्याच्या लाळेमध्ये जखम चाटली, त्या कुत्र्यानं तर नीट होण्याची ताकद आहे. अच्छा, फिर आप लोगों ने क्या किया? अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले बाबाजी. फिर क्या हुआ? कुत्रे बांधापासून वापस आले. एवढं ऐकलं, संबंध नसलेला महात्मा ढसा ढसा रडला. जाओ भाई, शयन करो. बरं का रोहिदास? साधू रात्रभर रडला हनुमानजीच्या पुढे. हनुमानजी महाराज
कोई रिश्तेदार मेरा इस गांव में नहीं, सफर करते करते यहाँ एक रात काम करना आपके दरबार में रुका हूँ, लेकिन मैंने एक गलती की बाबा, इस गांव वालों की एक रोटी खाई है और रोटी खाने के बाद पता लगा कि गांव की बेटी दुखी और मैंने रोटी खाई। बाबा बाबा जितनी साल मैंने हिमालय में तपस्या की बाबा, पूरी आप ले लो, बेटी को ठीक करो बाबा। रात्रभर रडला साधू, तांबड फुटायच्या आधी साधू उठला आणि त्या झोपड्याकडे गेला 2 किलोमीटरवर। इकडे सूर्याचा उदय झाला आणि इकडे भगव्या वेशाचा साधू झोपड्याच्या पुढे येऊन उभा राहिला। 15 दिवसात मायबाप जवळ आले नाही, तो भगवा वेशाचा महात्मा पाहला आणि ते किड्यानं डोकं माखलेली मुलगी आतून रडून विचारते, कौन है बाबा? दुनिया भगवान भगवान कहते, वो भगवान तो आप नहीं? नहीं बेटे, साधु हो। मेरे माँ बाप भी मेरे पास नहीं आते बाबा, मैंने सब कुछ सुन लिया बेटी, बाहर आओ। मुलीला बाहेर बोलवलं। साधू गुडघे टेकून बसला। रविदास आपली जीभ काढली आणि अख्खं जखमेचं डोकं साधून चाटायला सुरुवात केली। ती मुलगी ढसा ढसा रडू लागली। ये क्या करते हो बाबा? साधु का धर्म निभा रहा हो बेटी। मतलब जिनको दुनिया में कुत्ते भी नहीं स्वीकारते ना बेटी, उसके लिए हम साधु लोग कभी कभी कुत्ते भी बन जाते। का सांगते सूत्र, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते हैं। सगळ्यांनी हाकलून द्यावं, त्याला आळंदीला माऊलीनं सांभाळावं। विठ्ठल बाकीच्याचं जाऊ दे रविदास, वाढत चाललं, पण मी काही कसर ठेवत नाही। उद्या मला कीर्तन आहे, तुम्हाला ढोक महाराज नाही, ते याच्यामुळे आता एवढी वडा ताण। दुसरा बाबा म्हटलं असतं मी दवाखान्यात आहे, काही लबाडी ठोकून दिली असते, पण आयुष्यात अजून तारीख चुकली नाही, वेळ चुकली नाही। आज मात्र ते वळणाचा रस्ता असल्यामुळे तरी मी काही कसर ठेवत नाही केशव बाबा। जे 20-25 मिनिट मी उशिरा आलो ना, ते जास्ती घेईल, तुमचं नुकसान नाही। विठ्ठल 1400 वर्षाच्या योग्याला उपदेश करणारी मुक्ताबाई, डोळ्यापुढे चित्र आणा, पण तेही त्या दिवशी नापास झाली। माऊली समाधीच्या स्थळाकडे निघालेत, नाथाने निवृत्तीनाथाने धरला हात आणि बस, आणि मग पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं। मुक्ताबाईनं रडायला सुरुवात केली। हीच आळंदी आहे देवा, हीच आळंदी आहे। आम्ही झोपत होतो सगळे भावंड, आणि आमचे मायबाप रात्रीचे गेले ना, तेव्हा फक्त मी 6 वर्षाची होती देवा। तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा। नाथ आणि माता येसे येथून, झोपत होतो तेव्हा आम्ही लहान पांडुरंग। माय बाप रात्रीचे गेले, मी 6 वर्षाची
माझा दादा सोपान 8चा, ज्ञानोबा दादा 11चा, निवृत्तीनाथ 13चा. भूक लागली म्हणजे मी रडायची सिद्धबेटातल्या झोपडीत. माझा लहान भाऊ सोपान कडेवर घ्यायचा, कडेवर. रडू नको ताई, आपले 2 भाऊ गेले पीठ आणायला गावात, खायला आणतील. रडू नको, रडू नको, रडू नको. सांभाळी सोपान अन्न सांभाळी सोपान मज लागी. पण मी आता का रडते देवा? रात्रीचे मायबाप गेले त्याही वेळेला एवढं दुःख झालं नाही जेवढं आता आमचा ज्ञानोबा दादा जाताना. माय बापे आम्हा त्यागे गेले जेव्हा ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. आपल्या लक्षात येईल माय म्हटलं लेकराविषयी. हे पहा, कोणाच्या जीवनात हे घडू नये. पती मरण पावला बर का रोहिदास, 4 वर्षाचं पोर आहे, 6 वर्षाची मुलगी आहे, झोपडपट्टीत राहणारी माऊली आहे, पण तुळशीची माळ गळ्यात आहे, लेकराच्याही गळ्यात माळ. संस्कारानं धनवान आहे, दिवसभर कबाड कष्ट करते, भागत नाही तर गवताचा भारा डोक्यावर दिवसभराची उपवासी आली म्हणजे भारा टाकून देते गवताचा. आणि लेकरांना उपवासी लेकरही उपवासी आई, पण संस्कार. तायडे हातपाय धुवा, 6 वर्षाची तायडी धुतले. गोंद्या हातपाय धुव बेटा, धुतले आहे. अगरबत्ती घ्या, 1 जण घेतली आहे, 1 जण दिवा घ्या. गावातल्या मंदिरात नेते माय. तायडे अगरबत्ती लाव, गोंद्यात दिवा लाव, देवबाप्पाच्या पुढे उभे राहा, हात जोडा दोघही. आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला बेटा, डोळे मिटा, देवबाप्पाला सांगा आम्हाला जन्मभर सुखाचं ठेव म्हणावं. ही जशी माय आहे ना तशी ज्ञानोबा आहे आमची माय आहे. तुम्हा आम्हाला सांगते लेकर हो, 11.5 महिने संसार करा, 15 दिवस या माझ्या सोबत आळंदीला, आणि मग आमची माय सगळे लेकर घेऊन पंढरपूरला जाते. तिथं दशमीला गेल्यावर सांगते, बरं का पोरो, विटेवर उभा आहे ना हा आपला देव बाप्पा, याच्या पाया पडा आणि म्हणा त्याला जन्मभर सुखाचं ठेव म्हणाव. म्हणून माय विठ्ठल पाहुणे आले, इकडे नका पाहते, तिथं सांग. वडील घरी नाही, माय होती. इकडे रे बाळ. आणि त्या पाहुण्याला शिरा करून खाऊ घालायचा आहे. तू असं कर, रवा साखर न डालडा बाजारातून घेऊन ये बेटा. रवा साखर डालडा, रवा साखर डालडा, रवा साखर डालडा घोकत घेते बाजारात. ते 10 वर्षाचं पोर. बाजारात कारोड्याचा खेळ होता. एका बाजूला ते खाली कापड टाकला, बाजरीचं पीठ, त्याच्यावर 10-20 रुपयाचे नाणे पडले, त्याचे 2 लेकरं भोवताल 5-25 पोरण, मुंगस बांधला साखळीनं, साप हातात गारुड्याच्या, डमरू.
बच्चे लोक ताली बजा. हे तिथलं सांगतो बाजारात हे तिथं गेलं. डाळ रवा साखर वालं खेळ बघ. अर्धा तास खेळ पाहिला त्या मुलाने बरं का रविदास. अर्ध्या तासाने सापाची मुंगसाची लढाई. शेवटचा खेळ सोडला मुंगूस सापावर. साप पळाला डालड्यावाल्याच्या 2 पायातून पडलं खाली. 5-25 पोरांनी तुडवलं. खूप आठवायचं की आईनं बाजारात पाठवलं 3 वस्तू आण म्हणले, पण त्या वस्तूच आठवेना. मला 3 वस्तू सांगितल्या होत्या म्हणून चॉकलेट गोट्यान पतंग घेऊन आलं. 7:30ला गेलं होतं, 8:30ला आलं. माय रागावली. गाढवा अरे तो पाहुणा मेला ना भूकन. तिथं जांभळी देतं बैठक रूम मध्ये. मला स्वयंपाक घरात ऐकू येते. आण रवा साखर डालता त्याला शिरा करून खाऊ घालायचा. ते नाही आणलाय. चॉकलेट गोट्या पतंग. आणि मग माय मुलावर रागावते. गाढवा तुला रवा साखर डालडा आणण्यासाठी बाजारला पाठवलं आणि ते ना आणता चॉकलेट गोट्या पतंग घेऊन आलं. तसं आपण बाजारला आलो. संसार हा बाजार आहे ना. आमची माय म्हणते पा ज्याच्यासाठी आला ना बाजारला मग ते करा. पाठवला मार्केटला आणि चालला चॉकलेट गोट्या घेऊन. तशी माऊली आमची माय आहे. तुम्ही मार्केटला आला. इथे जो सुरुवात शब्द आहे ना केशव बाबा, ये साते शब्दाचा अर्थ बाजार होतो. हे लक्षात घ्या. बाजार 7 संख्यात्मकही आहे. अरे संख्यात्मक याच्यावर स्वतंत्र कीर्तन होईल. 2 मिनिट सांगतो. रामायणामध्ये संख्यात्मक विचार केलेला आहे. रामचंद्राला 1चा आकडा म्हटलं, लक्ष्मणरावला 0 म्हटलं, भरतजीला 9चाच आकडा असा आहे तो स्थिर आहे. कुठेही फिरवा त्याला. जर तुम्हाला प्रश्न विचारला बरं का तरुण मंडळी, जगातला स्वतंत्र मोठा अंक कोणता? उत्तर आहे 9. स्वतंत्र मोठा. काय म्हणतील 10 नाही का? आहे ना. मग 9 पेक्षा मोठा नाही का? मोठा आहे पण स्वतंत्र मोठा नाही. शून्याचा पाठिंबा घेऊन 10 मोठा झाला. असं कोणाच्या बळावर कोणी मोठं होईल. आणि समजा शून्याच्या मनात आलं घेतला पाठिंबा काढून तर 1चे काय हाल होईल. म्हणून जगातला स्वतंत्र मोठा अंक आहे 9. बरं एक मजा, त्याला कुठेही फिरवा तो स्थिर आहे. 9 2 18 8 1 9 3 27 7 9 36 6 3 9 5 45 5 4 9 6 54 4 5 9 63 6 3 9 72 7 9 9 9 81 8 9 1 9 सरळने आडवं लावतो.
9 दुने 18, 8 1 9, 8 2 36, 6 3 9, 36 दुने 72, 7 2 9, 72 दुने 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. घरी जाऊन रात्रभर कागद काळे करा, मला उद्या मोबाईल तुलसी कैस राम को क्यों ना भजत निशंका आदे अंत में एक है जैसा 9 का अंक. हा संख्यात्मक विचार. एकचा आकडा म्हटलंय श्रीरामाला, शून्य म्हटलं लक्ष्मणाला. तुलसीदासजीला विचारलं, तुलसी जी कितना अन्याय किया आपने लखन जी के साथ, इन्होंने निद्रा नारी भोजन का त्याग करने वाला बैरागी लखन, आप उनको शून्य कहते हो? बोले सोच समझ के बोलता हूं. मतलब आपको पता है भाई शून्य में क्या ताकत होती है? क्या ताकत? अरे शून्य जिसके पास खड़ा रहता है उसको 10 पट कर डालता है. मजा घरी गेल्यावर पाहतो. शून्य ज्याच्या शेजारी थांबतं ना त्याला 10 पट किंमत देतं. शून्य म्हणजे सांगणार समजू नका. एक शेजारी थांबले की 10, पुन्हा थांबलं 100, पुन्हा थांबलं 1000, पुन्हा थांबलं 10,000. शून्य जिसके पास खड़ा रहता है उसको 10 पट कर डालता है. और रामाची कीर्ती 10 पट पसरली जगात, याला कारण सोबत शून्य लक्ष्मण. हा संख्यात्मक विचार. एक अजून 2 मिनिट घेतो. भोजराजाच्या नगरामध्ये एक तरुणी गॅलरीमध्ये उभी होती आणि तरुण कामुक भावनेनं पाहत होता. तिनं बघितलं, याचे डोळे बिघडले. ती संख्यात्मक बोलली, एक दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको. मी 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं, 11वं डोक्यावर घेऊन पाणी भलं तुझ्या बापाची होणार नाही. हो म्हणत जा. याला संख्यात्मक म्हणतात. बरं सांगतो तुमची उत्सुकता वाढलेली आहे. सांगतो. दुसऱ्या हे राशी क्रमांकाचं चिंतन आहे. 12 राशी आहे ना, ती संख्यात्मक भाषेत त्याला बोलू लागली. ए दुसऱ्या, दुसरी रास वृषभ आहे. वृषभ म्हणजे बैल. हा सरळ सरळ बोला ना, काय बोला. ए दुसऱ्या म्हणजे बैला. आता जमलं. ए बैला, तिसऱ्याची अपेक्षा करू नको. तिसरी रास मैथुन आहे. मी 5व्याची 6वी आहे रे. 5वी रास सिंह आहे, 6वी रास कन्या आहे. तिला म्हणायचं आहे बैला मी सिंहाची कन्या, म्हणजे 5व्याची 6वी. 9 जरी दिलं, 9वी रास धन आहे. धन जरी दिलं, 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं, 11वी रास कुंभ म्हणजे मातीचा माठ. ती म्हणली बैला मी सिंहाची कन्या आहे. धन जरी दिलं आणि माझ्या बापाच्या घरी माठ डोक्यावर घेऊन पाणी भरलं, तुझ्या बापाची होणार नाही. हा संख्यात्मक आहे. पण इथे जो साते आहे संख्यात्मक नाही. ते पहा, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, शब्दाचे उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. तुमच्या भाषेत राईट, नो काही फरक आहे का उच्चारात? स्पेलिंग मध्ये फरक आहे. KNOW नो, नो, RIGST राईट, WRIT राईट. पण एक उजवा, एक बरोबर, एक नाही, एक जाणणे आहे ना. उच्चार सारखं तसं सातेवर चाललं आपलं. विठ्ठलन उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. 7 5 3 दशकांचा मेळा, तिथे संख्यात्मक 7 घ्यायचा. पण इथे साते म्हणजे बाजार. गवळणी निघाल्या कुठे? तुडी भर तुडी गबडणी साते, तुडी भर तुडी गबडणी साते, तुडी गवळणी साते निघाला, तुडी भर तुडी गवळणी साते निघाला. कमळानी गोरस मन विसरली. तुडी भरी तुडी भर तुडी गबडणी साते, तुडी भर तुडी गबडणी साते, तुडी गवळणी साते निघाला, तुडी भर तुडी गवळणी तुडीवरी तुडी गवळणी साते निघाल्या म्हणजे काय? 7 जणी निघाल्या. साते निघाल्या म्हणजे बाजारला. बस आता जमलं. हे साते याच्यावर चाललंय आपलं. साते म्हणजे बाजार. बाजार प्रचंड गर्दी असते, त्याला बाजार म्हणतात. आता भारताचा बाजार 140 कोटीवर गेला. बाजार जरी गर्दी प्रचंड असली तरी 2च विभागात बाजाराचं वर्णन आहे. काही विकणारे आणि काही घेणारे. 140 कोटी असली तरी काही जन्माला येणारे आणि काही मरायच्या मार्गी लागलेले.
आता हा बाजार आहे बरं का रोहिदास. या संसार नगरी बाजारी भरला बाई. 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 या मुक्ताचे गिराईक नाही. या मुक्ताचे गिराईक नाही. या संसार नगरी बाजारी भरला बाई. या संसार नगरी बाजारी भरला बाई. काम क्रोधाचे गिराईक नाही. काम क्रोधाचे गिराईक नाही. या संसार नगरी बाजारी भरला बाई. या संसार नगरी बाजारी भरला. बाजारी भरला. बाजारी भरला. बाजार भरला पण गिराईक काम क्रोधाचे गिराईक लई. म्हणून माऊली तळमळ सांगतात, अरे ज्याच्या करता आला ते करा. हे साते आले या वळगा शारण धरू. नाही तर फुकट एरजार झाले. फुकट त्याने का जावाई, आता इथे कोणी जावाई नसल्यामुळे सांगतो, कोणी जावाई नाही. यंदा मजा होती जावायची केशव बाबा. एक महिना वैतागून गेले सासरे धोंड्याच्या महिन्यात. कर्ज बाजारी करून टाकले सासरे. पण ते जावाई काय हट्टा हटे ना. जावाई असावा दूरचा पाहिजे. दूरचा पाहिजे. 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग जावायाला महत्व. दूर जवाई देव बराबर. दूर जवाई देव बराबर. गाव जवाई आधार. घर जवाई गधे बराबर. जो चाहे सो लादा. दूरचा पाहिजे. दूरचा दूरचा पाहिजे. 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. गाडीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पायीन जावायाला. अरे परिस्थिती बिकट असली तरी नखच मोठी ठेवी राखी जावयाचा वादे. राखी जावयाचा वादे. राखी जावयाचा नाकाचा मोठी ठेवी गहाण पण राखी जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. रोहिदास, जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू दारात उभी राहून म्हणते, ए जावाया, ते तांबडी बादली भरली का रे नळावर? माझीच आहे आण येताना. इतका दर्जा खाली जातो. अति परिचय कोटा मान राहत नाही. लग्न झालं. जावाई अमेरिकेचे बरं का रोहिदास. अमेरिकेला लग्न झाल्यावर 4 वर्षे झाले आले नाही जावाई. सासू सारखी सासराई सारखा फोन करतो, एकदा तरी या, एकदा तरी. त्याचं तिकडून उत्तर, आय एम बिजी, आय एम बिजी, आय एम बिजी. 4 वर्षांनी सासू म्हणाली, काय आमच्या अंत्ययात्रेला येणार आहे का? मग जिवंतपणी एकदा तरी भेटीला. ठीक आहे, पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला येतो, पण 1 तासाकरता. 12ला येईल. 12 ते 12:30 जेवण होईल. 12:30 ते 1 कोणाला काय बोलायचं ते. 1ला परत फ्लाईट मी निघून जाईल. चालेल? अरे अख्ख्या तालुक्यात चर्चा ना केशव बाबा. अमुकाचा जावाय ना अमेरिकेहून 1 तासाकरता. अमुकाचा जावाय ना अमेरिकेहून 1 तास. सासू तर सारखी विचारायची, ताईला काय काय आवडतं बापूला. तो स्पेशल आचारी बोलावला. ते सगळे पदार्थ, पानं केळीची आणली जळगाव जिल्ह्यातून, यावल तालुक्यातून. ते गुंडाळी केली तरी फाटत नाही ती पानं. बरं, एकटा जावाई कसा जेव घालायचा म्हणून 25 VIP सांगितले गावातले भोवतालचे कडक कपडेवाले. त्यानं सांगितलं 12ला बापू येणार. 12:30 पर्यंत जेवण होणार. 1ला कोणाला काय बोलायचं ते. मग बापू जाणार.
सगळे 10 वाजता या, जेवणारे 9:30लाच हजर होते. झालं 11:30 झाले. आता बापू येणार अर्ध्या तासात, पात्र वाढा. एक पात्र बापूचं ठेवलं बा मधलं, 2 बाजूनी समया लावलेल्या. त्या चौरंगावर केळीचं पान, डाव्या भागाला मीठ वाढा बरं का. मीठ, लोणचं, लिंबू. हे काही शास्त्रात नाही केशव बाबा, की डाव्या भागाला मीठ वाढावं. हे माणसानं डोकं चालवलं. ज्याचं काम पडत नाही ते डाव्या भागाला, ज्याच्यावर हल्ला चढवायचा आहे, गुलाबजाम न बासुंदीची वाटी उजवी हा ना. 12ला 10 मिनिट कमी आहे. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. इकडून बसले काय, इकडून बसले. बापूचे एक पात्र 25 VIP बसले. पदार्थाचा गमगमाट सुटला. लाळ घोटून बेजार झाले. आता बापू येतील, आता बापू येतील. 12ला 5 मिनिट कमी राहिले. मोबाईल नव्हता तेव्हा, लँडलाईन. फोन वाजला घरात. पाहता काय माझ्याकडे, सासूच होती. तिनंच उचलला. हॅलो, खुशीत होती ना. कोण बोलताय? जावाई. म्हणजे गावाजवळ आला का? नाही, अमेरिका. सांगा काय झालं असेल. म्हणजे येणार होतो पण महत्वाचं काम निघल्यामुळे येऊ शकत नाही. अरे फोनच आपटला खाली. सासू ना लाल टोमॅटो सारखे डोळे. हे 25 VIP बसले होते ना, त्यांच्या पंक्तीत आली. लाल डोळे त्यांच्यावर. घ्या खाऊन, तुमच्यासाठीच केलं. ते म्हणले काळजीच करू नको, आम्ही लिंबाच्या साली सुद्धा चावून खाणार आहे बघा केशव बाबा. ते शेवटचं मीठ सुद्धा हाताला. मेहरबानी, केळीचे पानं शिल्लक राहील. सगळा स्वयंपाक संपला. सगळा स्वयंपाक संपला तरी सासू म्हणाली स्वयंपाक वाया गेला. वाया गेला का? अरे 25 लोकांना काय नाही ठेवलं ना, तरी म्हणली वाया गेला. बरोबर आहे का? ज्याच्या करता केला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं आम्ही ज्याच्या करता आलो ते नाही केलं, मग जन्म वाया गेला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. ते न करता मेला, मग नाहीतरी गेला जन्म वाया. असं ज्याच्या करता आला ते करा. हे साथे आलिया वळगा शारंग धरू. आणि ते न करता गेला तर मग फुकट येणार, नाहीतरी संसारू जाईल रया. महाराज तुमचा त्याच्याविषयीच आग्रह का? समजा तो शारंगधर नाही आपलासा केला तर आमचं काय नडलं? आता नाही नडलं भाऊ, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येते, हे लक्षात घ्या. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. इथंच राहते. माझं खोटं असेल तर मरून पाहतो. अंधेरे में छाया, इथे फक्त अंधार शब्दाचा अर्थ तेवढा संकुचित घ्यायचा नाही. अंधार म्हणजे सत्ता जाणे, प्रकाश म्हणजे सत्तेत येणे. मराठी लक्षात आली असेल. सत्ता असू द्या, अनोळखी टोळकं 5-50चं माग पुढे चालतं. सत्ता गेली एकटंच फिरतं. म्हणून तुम्हाला मजा पाहायची असेल, अंधारात जा, न सांगता सावली गेली तुमची.
न विचारता गेली सावली का अंधारात आहे ना सत्ता गेली. तुम्ही उजेडात या चिकटूनच मागे येते. याला खेड्यातल्या भाषेत म्हणतात जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची एरझार. तूप संपलं का नाऱ्या गेला. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती और मरते समय धन की माया साथ नहीं देती. हे सगळे विचार करा. आता जरी तरी शेवटचा एक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे माझ्या तुमच्या सर्वांच्या. आराम कहे सब संग साथ जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोये रे. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या कुठे धागे मोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. प्राण मायेचा आधार प्राण मायेचा आधार, प्राण मायेचा आधार, प्राण मायेचा बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कवण कुणाचे सगळे सोयरे. आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला जाने का डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे चलने वाला कोई नहीं. हाँ? कळो येईल अंत काळी कळो यायला प्राण भयानाचे देवी, प्राण भयानाचे प्राणप्रयाणाची वेळी प्राणप्रयाणाची वेळी राहते निराळे, राहते निराळे. राहती निराळी, राहती निराळी. प्राण पुरे सकळ, पोरी सकळ, प्राण पुरे सकळ. पोरी सकळ. प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे आणि तेव्हा कळणार आहे. कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी. महाराज तुम्ही तुमच्या चष्म्यातून पाहता का? तुमचे मायबाप गेले रात्रीचे टाकून, तसं आहे का आमचं? आमची मम्मी आहे, आमचे डॅडी आहे, आमची दीदी, आमचा भैया. अरे भाऊ हे तोपर्यंत आहे, लक्षात घ्या. सामान्याचं जाऊ द्या, ते बोबड होत ते इकडे का सगळी मंडळी, बरं वाटते हे शब्द, सगळी मंडळी.
कागबर इठा बारिले बाळपणी अवघे दैत्य खाणे बुडविली. यांच्या भाषेत कागबगर इठा मारल्यान गो बळी न पाताय घातल्यान गो. ते काय बोबडं होतं, ते बोबडं होतं. पेंद्या वाकड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल न बोबड्या. ते बोबडं त्याच्याच भाषेत बोलायचं. गाय बा कितना आम्ही नाही तुझ्या थंगले बा. काय झालं काय? पलवा किलवतले लई गोल झाला मी तले बले म्हणून थोलासा दिला. तुला वातले याला काही कळत नाही. कितना थमाले रे कितना थमाले रे आपल्या गाई. पिछला धमाल रे धमाल आपल्या गाई. पिछला धमाल रे धमाल आपल्या गाई. आपली खाना सिद्धा तुम्हारी आणि खाना सिद्धा तुम्हारी. कितना थमाले रे धमाल आपल्या गाई. पिछला धमाल रे धमाल आपल्या गाई. पिछला धमाल रे आपल्या आपल्या गाई. तुमच्या मधीले तलेबा हे येकू. तुम्ही मोठ्या पाटलाचा लेकू. ते बोबड्याचं वाचा तुम्ही. काय झालं काय? असाच एकदा गवल्याच्या घरी दही दूध चोलाया गेलोले. उतले गवलन मला धरलं माझं तालक फोडले. त्यानं ते खेळायचं वर्णन आहे. असाच एकदा यमुनेच्या काठी लुमचून खेळत होतोले. अवघे गोपाळ मिळून शान मला ढकलून दिलेले. गुदगुल्या खात कितना तुझ्याकडे पाहिलेले. विष्णुदास नामा म्हणे तुझ्याच कुलपेने तललवले. नामदेवानी लिहिलेली बोबड्याच्या भाषेतली. विठ्ठला चेंडू लगोऱ्याचा खेळ. चेंडू भिरकावला. यमुना माईच्या डोहात जाऊन पडला. कृष्णजी सरसावले. बाकीच्याने विरोध केला. जाऊ नको कृष्णा, वाड्याहून नाही तर पाल घरून दुसरा आणू आपण. तिथं कालिया राहतो. तरी टाकली उडी बरं का. उडी टाकल्यावर सगळे गोपाळ घाबरले आणि गोकुळात आले. यशोदे ग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. सगळे गोकुळ धावलं. रोहिदास यशोदा नंदन सगळे. आता कालियाला बुक्क्याचा मार दिला होता देवानं. तेव्हा कालिया रक्त वकला होता. तेव्हाचा ताल ते मला येत नाही भाऊ. त्यातलं फक्त तो अभ्यास केला म्हणून सांगतो. कोणत्या वेळेला कोणता ताल होता ते ज्याने ग्रंथ लिहिला ते आंधळे संत आहेत. ते म्हणतात त्या रासक्रीडेच्या वेळेला त्रकिट्टान त्रकिट्टान त्रकिट्ट त्रकिट्ट धुम तन त्यात होती राधा छान खेळी फुगडी. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी. तेव्हा त्रकिट्टान त्रकिट्टान त्रकिट्ट त्रकिट्ट धुम. हा बस ते आपलं कालियाचं. हा ततथय्या 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 कालिया के फणावर नाचत कन्हैया. तेव्हाच ते रक्त वकला. बचावते काय केलं नाही आपल्याला. नाचला देव फणावर रक्त वकला. कालिया रक्तानं लाल झालं. पाणी यशोदेनं पाहलं. हे माझ्या कृष्णाचंच रक्त आहे. पुढे जात नाही आई मागे सरे माये पाऊलो माय पावला पावली. देव कालिया मर्दन करून वर आले. कृष्णाच्या गळ्याला यशोदा बिलगली. कृष्णा तुझ्या करता माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा. आई 8:52 झाले. नाटक बंद कर. हे माझे मित्र सांगतात ते द्यान वाकड्यान बोबड्यान सुदाम्यान सीदाम्या मधुमंगल. कृष्ण्या तुम्ही माय एक पाय माग सरकत होती गावाकडे. मी का आपली वेळ घेतली. आणि जिथं भगवंताची माय जर एक पाय माग सरकते आपली माय कवनाचे
तर भगवंताची डॅडी न मम्मी गावाकडे सरकत होती. मागे सरे माय पावला पावली. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत. आता एवढा सामान्य प्रश्न केशवबाबा ज्ञानोबाराय विचारतील का? अरे कवणाचे मायबाप हे कळत नाही का? ज्याच्या पोटी जो जन्माला आला ते त्याचे मायबाप आहे ना. साधा प्रश्न, एवढं माऊलीला मग 4 प्रश्न आहे याच्यात. कवणाचे म्हणजे देहाचे का जीवाचे, इंद्रियाचे का आत्म्याचे? कवणाचे मायबाप. आता 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 माझ्या 1च मिनिट घेतो. आता तुम्ही बरोबर ते थोडासा उशीर झाला मला यायला पण तेवढं काढू. कवणाचे इंद्रियाचे मायबाप का देहाचे मायबाप, जीवाचे मायबाप का आत्म्याचे मायबाप, कवणाचे मायबाप? हा प्रश्न ज्ञानोबारायचा आहे. बरं, इंद्रियाचे मायबाप म्हणा तर इंद्रियावर आपली सत्ता नाही. न विचारता डोळे पाहण्याचं काम बंद करतात, कान ऐकायचं काम बंद करतात, पाय चालण्याचं काम थांबवतात. इंद्रिय जर आपले ना तर मायबापाचे होईल का? बरं, देहाचे मायबाप म्हणा तर देह सार्वजनिक आहे. सार्वजनिक कोणाच्या मायबापाची वस्तू नसते. सार्वजनिक ग्रामपंचायतची विहीर जर कोणी एकटा हक्क दाखवू लागला तर पुरं गाव तुटून पडतं. तुझ्या बापाची आहे का विहीर? तुझ्या बापाची आहे? तुझ्या बापाची आहे का विहीर? म्हणजे सार्वजनिक वस्तू मायबापाची होत नाही. तसं देह सार्वजनिक आहे. याचा बाप म्हणतो मुलगा माझा, हा म्हणतो देह माझा. पंचभूत म्हणतात देह आमचा आणि यमराज म्हणतो देह आमचा. हे चौघाची आहे. यमाला विचारा देह हे काळाचे, पंचभूताला विचारा पंचभूताचा गोंधळ, याच्या बापाला पोऱ्या पठ्ठ्याचा, याला विचारा देह माझा. मग एका वस्तूवर जर 4 हक्क दाखवत असेल तर ते मायबापाचे कशी होईल? सार्वजनिक वस्तू मायबापाची होत नाही. एक. दुसरं, जीवाचे मायबाप म्हणा. अरे जीव पावना आहे. पावना जीवाला का म्हणतात? येतो आणि जातो. 70 वर्षापूर्वी आला आणि काल गेला. काय झालं? जीव गेला. गेला म्हणजे आला होता, पावना आहे. बरं, आत्म्याचे मायबाप अर्थाचा जन्मच नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायमभूत वा भविता वा अनुभूया अजोति शास्त्र तो पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि सयति नवानि देहि नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकान चैनम क्लेदयन्त्यापन सोषति मारुता न जायते म्रियते. अरे ज्याचा जन्मच नाही त्याला जनकही नाही जननी नाही. म्हणून आत्म्याला मायबाप नाही, देहाला मायबाप नाही, इंद्रियाला मायबाप नाही, जीवाला मायबाप नाही. मग कोणाचे? कवणाचे मायबाप? कोणाचेच नाही. बरे का रविदास, हे लावलेले संबंध आहे. नंतर कोणाचा कोणाशी न घडे संबंध. पूर्वीचा काळ गजांत लक्ष्मी अश्वांत लक्ष्मी ज्याच्या दारामध्ये हत्तीन घोडे बांधले असायचे तो त्या गावचा श्रीमंत समजायचे. आता व्याख्या बदलली. आता 4 चाकी पाहिजे रोहिदास. उटी लावून का होईना 70,000ची गाडी उभी करा, त्याला उटी लावून ठेवा, चॉकलेटचा पुडा आणा, गावातल्या सगळ्या मुलांना गोळा करा, सकाळी चॉकलेटचा पुडा वाटून ढकला, गाडी पुन्हा बंद करू नका. आडगाव आडगाव आडगाव. बरे वाटतात माणसं. आता जर हत्तीन घोडे बांधले तर पुरं पीठघर गोळा होऊन विचारलं सर्कस कधी आहे पाटील. बदलली व्याख्या. पूर्वीचा काळ होता. एकदा पीठघरचा पाटील त्याला गादीवर झोपायची सवय होती बरं का. म्हणून डोक्यावर गादी घेतली, निघाला. शहापूरच्या पाटलाला घोड्यावर बसायची सवय होती, तोही निघाला. दोघाला जायचं नाशिकला आणि भेट झाली आडगावला. ओळख नव्हती आधीच. रामराम पाटील. कुठलं? पीठघर. पीठघरचं. तुम्ही? आम्ही शहापूर. कुठं जायचं? आम्हाला नाशिकला. मलाही नाशिकला. जाऊ बोलत चालत. काही संबंध नव्हता पण आडगावला भेट झाली. अबीडघरचा पाटील गादी डोक्यावर घेऊन पुढं पुढं चालायचा. शहापूरचा पाटील घोड्यावर बसून. गावगावचे लोक चर्चा करायचे, घोड्यावर बसलं का नाही मालक असलं पाहिजे, गादी घेऊन चाललंय नोकर. काही संबंध नव्हता.
लोकांनी वेल्डिंग केले. मग पुढचं गाव सायंकाळ झाली, मुक्काम करायचा रात्रभर म्हणून आबिटघरच्या पाटलानं लिंबाच्या झाडाखाली गादीत टाकली, पायाचे आडे मारले, खोडाला डोकं टेकून पाटील बसला गादीवर. शहापूरच्या पाटलानं खुंटी ठोकली, घोडं खाजवायला लागला. पुन्हा लोक जमा झाले. ते गादीवर बसलं का हे मालक असलं पाहिजे आणि घोडं खाजवतं हे नौकर असलं पाहिजे. दिवसभर हे नौकर, रात्रभर हे नौकर, काही संबंध नाही लोकांनी जोडलेला. तसं पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना पिता का ना माता का ये तो जन्म देने का नाता है. ससुरा कहे जावे मेरा है, सास कहे जावे मेरा है, ना ससुरे का ना सास का ये तो लड़की देने का नाता है. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. आपण ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याला मायबाप म्हणायचं आणि मायबापाने आपल्याला मुलगा मानायचं की नातं सुरू झालं म्हणून मानलेले लावलेले संबंध आहे. कोणाचा कोणाशी न घडे संबंध आणि मानलं तरी इतकं क्षणिक आहे. मृगजळ जाईल रया. मृगजळ म्हणजे मृगजळाचे तई ते दिवशी दुरून पाणी साई केळी लाविशी काही. मृगजळ हे भगवान शंकर आणि पार्वती दोघांचा संवाद आहे. उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. ओ उमा कहूँ मैं अनुभव अपना, जास्त मागे जाऊन घर. उमा कहू मैं अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. शंकरजी म्हणतात हे सत्य आहे आणि ते सगळे स्वप्न आहे. बरे का? ज्ञानोबाराणी त्याच्या पुढे 2 पावलं टाकली. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे स्वप्नीचे, जे जे देखणे चरण कमळ
हरिभजन जगत सब सपना. माऊली म्हणतात नुसतं स्वप्न नाही महादेवा, जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ, आणि ते जाणार आहे मृगजळवत. हा, इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू सगळं, बरोबर करू. एकदा संप्रदायपूर्वक भजन येऊ. हात वर करा सगळे एका तालात. विठोबा रखुमाई एक हात वर. हा, एक हात वर. एक जरा ताकद लावा. एक टाळी. हा, एक. हा, एक. असं साठे साहेब हेच आपले काय दुसरा मी त्यांना सांगतो होता. मी कशा वा वा चालेल. साठेपाड्याच्या लोकांनी एका कुत्र्याला बासुंदी खाऊ घातली. 5 लिटर. हा ना, बासुंदी खाऊन कुत्र निघालं. त्याला जुनं हाड सापडलं 1972चं. तुटून पडलं. चगळता चगळता कुत्र्याची हिरडी फुटली. याचं रक्त हाडावर उतरलं. कुत्र एवढं खुश झालं. म्हणला कीर्तनकार सांगतात बरोबर आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता पेलही गळे. लागला म्हणला जरा लेका कुत्र्या, रक्त हाडाचं नाही रे, दाढच आहे, पण वाटत हाडाचं आहे. तसं सुख विषयाचं वाटत. ते फसवण्यासाठी दुःखच पण विषय रूपी ते सुखाचा पोशाख घालून आलेला आहे. बरं का आता रोहिदास ते जावाई एक आला व दुपारच्या वेळी सासूच्या आनंदाला पारावार नाही. सासूनं स्वयंपाक केला. बापू इथं बसा जेवायला. वाढते वाढलं सगळे केले पदार्थ, पण भजी टोपली भरून केली पण बापूला वाढली नाही. बापू भज्याच्या टोपलीकडे पाहायचा. म्हणला सासूबाईच्या लक्षात नाही. पोट भरल्यावर लक्षात आल्यावर काय फायदा आहे. म्हणून जावयानं डोकं चालवलं. मी का सांगतोय, एका श्रीमंताच्या घरी फराळाचं होतं. महाराज गेले आणि ते शोकेश मध्ये फळं असतात का नाही, सीताफळ, टरबूज, केळी. महाराज खिचडी खायचा आणि त्या काच्यातल्या फळाकडे बघायचा. घर मालक म्हणला काहून तब्येत नाही का बरी, मग मुकाट्यानं खा ना खिचडी, इकडे का पाहता. बरं झालं मालक तुम्ही फळे आणले दिलेच नाही आम्हाला. आणलीच नाही. जसं तसं जावयानं डोकं चालवलं. बरं का सासूबाई, तुमच्या मुलीचं कुंकू चांगलं म्हणा, नाही तर आमच्या मायबापाचं पुण्य वाचलो. काय झालं बापू. वड्याच्या पुढे आलो तो दोन्ही भागाला ऊस लागला कोण्या शेतकऱ्याचा.
एवढा साप जन्मात नाही बघितला. केवढा होता त्याचं शेपूट माझ्या ताटाजवळ होतं तर तोंड भजाच्या टोपल्याजवळ. मग सासूच्या लक्षात आलं की सापाची लांबी का वाढली. भजी न वाढल्यामुळे लांबी वाढली. अहो ते आणलं आमच्या वाढलं नाही. सीताफळ केळी अहो ते 30 वर्षापासून आहे शोकेश मध्ये. ते पाहायचे आहे खायचे नाही. काय सांगता तुम्ही. आणा सीताफळ आणलं ते फोडलं तर त्याच्यामध्ये वाळलेलं शेण होत. अगदी तसं विषयाचे समसूके बिगडाची पाऊले. विषयाचे समसूके बिगडाची पाऊले. विषयाचे समसूक बिगडाची पाऊले. विषयाचे समसूक बिगडाची पाऊले. समसुख बेगडाची बाहुली. आणि मानलं तरी एवढं क्षणिक आहे अभराची सावली. अभराची सावली ते मृग नक्षत्र लागलं म्हणजे कामं असतात शेतीमधली कामं करतात त्या मावल्या जेव्हा उन्हाचा चटका आणि ते घामानं भिजलेली एवढ्यात काळा काळा ढग सूर्याच्या आड येतो. वाऱ्याची झुळूक ढगाची सावली. इतका आनंद त्या मावशीला होतो. लुगड्याच्या पदरानं स्वतःचा घाम पुसून त्या ढगाला म्हणत असते दिवसभर राह रे बाबा असाच. मनेपर्यंत गेला पालघरला. अभराची सावली जाईल राया. मग हे काय एक प्रकारचं स्वप्न आहे. आता थोडक्यात आळंदीचा एक विद्यार्थी मधुकरीसाठी माऊलीच्या समाधीवर डोकं टेकवलं. प्रदक्षिणा माऊलीला केली. मधुकरी जायला वेळ आहे म्हणून पिंपळ्याच्या पारावर बसला. डुलकी आली. ते ताट जर्मनचं मधुकरीचं फडकं डोक्याखाली झोपलं. सकाळी 10ला स्वप्न पडलं. एका संस्थानचा राजा मेला. पहिला राजा उचलता येत नाही दुसरा बसवल्याशिवाय. निवडणूक नाही. हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार. कोल्हापुराहून हत्ती निघाला. सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, नागपूर. स्वप्नात नागपूरहून वापस फिरला अकोला. मग धुळे, जळगाव, नाशिक हत्ती. तिथून फिरला आळफाटा, नारायणगाव, जमला चाकण, आळंदी. आणि याच्या गळ्यात हार घातला जे झोपलं होतं पिंपळ्या पारावर. स्वप्नातलं सांगतो. याला उचलला कोल्हापूरला नेला. आंघोळ घातली धुतला म्हणायला. सिंहासनावर बसवला कोल्हापूरच्या. नवीन राजाला 21 तोफाची सलामी ठरली केशव बाबा. पहिली तोफ वाजल्या बरोबर राजा उठला. पाहिलं
तर जर्मनचं ताट न मधुपुरीचं फडकं. अरे एवढं गेलं कुठं? स्वप्नीचे ज्ञानदेव भैने पाहता पाहले, ज्ञानदेव भैने पाहता पाहले, स्वप्नीचे स्वप्नीचे चैले जाईल रया याने कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मानलं तरी मृग जळवत जाईल रया. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. तरुण मंडळाचा उत्साह आम्हाला स्वाभिमान आहे. आता सर्व तरुणांना प्रार्थना आहे, माझं पूर्ण कीर्तन विसरला तरी चालेल, आपल्या मायबापाला विसरू नका. ज्यांना मायबाप असेल त्याच्यासारखा भाग्यवान नाही. मायनं बाप म्हणजे घरातल्या पंत्या असतात. पंत्याचा प्रकाश नसतो जास्त, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीमध्ये असते, लाईट मध्ये नसते. त्या पंत्या विजल्या म्हणजे विठ्ठल रुक्माईची मूर्ती विसर्जन केल्यावर देऊळ उदास दिसतं, तसं आपलं घर उदास दिसतं. माय आणि बाप जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ आहे. त्याच्या एवढं श्रेष्ठ तीर्थ जगात नाही. म्हणून काहीच करू नका, मंदिरात नंतर जा. सकाळी आंघोळ झाली, आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या. ते काही करणार नाही, फक्त तुमच्या पाठीवून प्रेमानं हात फिरवतील आणि तो दिवस किती समाधानाचा जातो हे तुम्हीच ठरवा. काही काही माणसं म्हणतात, केशव बाबा तुम्ही सांगता बाबा आम्ही मायबापाची सेवा करतो पण मायबाप आशीर्वाद देत नहीं. अरे वो पढ़े लिखे नहीं है, आशीर्वाद कैसा देना उस बात का पता भी तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते कि बेटा तू जिंदगी भर सुखी रहे. बस 10 जरी जवानाने आपले मरेपर्यंत मायबाप सांभाळले तरी आजच्या कीर्तनाचं सार्थक झालं. ज्ञानेश्वर श्यामसंध्या चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत होती ज्या व्यक्तिमत्वाची, त्या व्यक्तिमत्वाला पाहण्यासाठी जीव खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या हृदय सिंहासनाला अतिशय तुटत असतो. तुम्हाला माहिती आहे. खर तर मी मगाशी देखील सांगितलं की एखाद्या ज्ञानाचा सागर जेव्हा नदीला येऊन समर्पित होतो ना, तेव्हा क्रांती व्हायला वेळ देखील लागत नाही. कारण एक विचार माणसाला हेतूकडे घेऊन जातो, हेतू माणसाला कृतीकडे घेऊन जाते. त्या व्यक्तिमत्वाची वाणी ऐकावी आणि खऱ्या अर्थानं त्या पांडुरंगाचा साक्षात्कार त्या वाणीतून निघावा. इतकी अमोघ वाणी या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या हृदय सिंहासनाने पाहिलेली आहे. खरं तर आपल्याविषयी बोलण्यासाठी आमच्याकडे कोणत्या प्रकारची बाराखडी नाहीये महाराज. पण म्हणतात ना की हिऱ्याला सांगावं लागत नाही की तू कुठं चमकायचं आहे, कस्तुरीला सांगावं लागत नाही तुला कुठं दरवळायचं आहे, समुद्राला सांगावं लागत नाही की तुझ्या लाटा किती आसमंतापर्यंत घेऊन पोहोचवायच्या आहेत. आज साठेपाडा गाव ग्रामस्थ मंडळ त्याचबरोबर रमेश मित्र मंडळ धन्य पावलं की आपल्यासारख्या महात्म्याचं दर्शन आम्हाला या ठिकाणी येऊन झालेलं आहे. आपण आलात, आम्ही आपलं खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने या आभाराविषयी म्हणायचं वाटतं की काही माणसांचं येणं हे केवळ येणं नसतं. एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं शास्त्राचा विचार केला, संतांचं दर्शन दुर्मिळ आहे.
आयुष्यामध्ये अनेक माणसं भेटतात हो, पण चांगली माणसं भेटतील याबद्दल आम्ही साशंक आहोत. असे महात्मे भेटणे म्हणजे आज तुम्ही काढलेला 7 ते आतापर्यंतचा वेळ म्हणजे आपल्या आयुष्यामधील सर्वात सोन्याचा वेळ आहे. या क्षणांवर सोन्याचं ऊन आणि रुपयाचं चांदणं पडावं असं म्हणायला देखील हरकत नाहीये. हेच त्यांच्या क्षण त्या विश्वविधात्याने खऱ्या अर्थानं फुलांचा वर्षाव करावा, कस्तुरीने सुगंध दरवळावा, हिरवी शाल पांघरावी आणि सताळ स्वर्गाचा दरवाजा उघडावा. तुम्ही आम्ही सगळेजण साठेपाडा फक्त साठेपाडा या कीर्तनानं राहिलेला नाहीये, तर गणेशाच्या आगमनानं खऱ्या अर्थानं पंढरपूर बनले असं म्हणायला देखील हरकत नाहीये. आणि खऱ्या अर्थानं महाराज आपण या ठिकाणी येऊन आम्हाला उपस्थित केलं, आम्ही आपलं शतशः ऋण व्यक्त करतोय. खरं तर आपल्यासाठी एकच वाक्य म्हणेन, आभाराला भार कशाला फुलांचा हार कशाला, आभाराला भार कशाला फुलांचा हार कशाला, आसऱ्या घराला दार कशाला, गोष्ट तशी घरातल्या घरातच राहू द्या, आम्हाला तुमच्या आणि तुम्हाला आमच्या सदैव हृदयात राहू द्या, सदैव हृदयात राहू द्या. शतशः ऋण व्यक्त करतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि वर्षानुवर्ष पुन्हा एकदा या प्रकारचे सोहळे होत राहोत आणि वर्षातील 12 पौर्णिमा चांदणे शिंपीत राहोत हीच आपल्या चरणी आणि गणेशाच्या चरणी प्रार्थना. मी विनंती करेल संतोषजी साठे सर आपलं देखील मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. ज्या पाऊल खुणांवर फुले वाहावी तशा पाऊल खुणा या भूमीत उमटल्या. धन्य ती भूमी माझी साठेवाडा भूमी, धन्य ती भूमी माझी आंबेडकर भूमी. थोडस भावुक होतं, परंतु रमेश मित्र मंडळाच्या माध्यमातून अध्यात्म, शिक्षण, संस्कृती, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून रमेश मित्र मंडळाची ही वाटचाल आपल्या पावलानं खऱ्या अर्थानं आज संपन्न झाली असं या क्षणी वाटणं स्वाभाविक आहे. आपल्यासारख्या सज्जन संतांची मांदियाळी आमच्या साठेपाडा नगरीमध्ये लागली. आम्ही धन्य झालो, आम्ही धन्य पावलो. धन्यवाद.